दिनांक 8/5/2026 रोजी वाघोली पोलीस स्टेशन येथे नलिनी वायाळ गावडे या ज्या फिर्यादी आहेत त्यांच्या फिर्यादीवरून विकास सदाशिव लावंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. कलम 196(1) 299 आणि 302 भारतीय न्याय संहिता या कलमानुसार गुन्हा दाखल झाला. आता हे कलम जर आपण पाहिले तर या कलमांना मॅक्झिमम पनिशमेंट जी आपण शिक्षा म्हणतो ती 3 वर्षापर्यंत आहे. 3 वर्षापर्यंत जर शिक्षा असेल किंवा 7 वर्षापर्यंत शिक्षा असतील तर अशा गुन्ह्यांमध्ये पोलिसांना आरोपींना डायरेक्ट अटक करायची परवानगी नाही. असा गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वात प्रथम संबंधित आरोपींना 35(3) BNSS या BNSS कायद्याअंतर्गतली जी नोटीस आहे ती संबंधित आरोपींना देणं बंधनकारक आहे. ती नोटीस देऊन संबंधित आरोपींना तपास कामी संबंधित पोलीस स्टेशनला बोलवावं लागतं आणि मग पुढचा तपास पोलीस करू शकतात. आणि हे सगळे सर्वोच्च न्यायालयाचे सुप्रीम कोर्टची गाईडलाईन आहे. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. विकास सदाशिव लावंडे यांना कुठल्या प्रकारची नोटीस वाघोली पोलिसांनी दिली नाही. आणि त्यानंतर आम्ही 13 मे 2026 माननीय सत्र न्यायालय पुणे येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्याच दिवशी युक्तिवाद झाला आणि त्याच दिवशी विकास लावंडे यांना अंतरिम जामीन, त्याला ऍड इंट्रीम अँटीसेप्टरी बेल ज्याला आपण म्हणतो, तो 20 मे 2026 पर्यंत मंजूर केला. बेल मंजूर केल्यानंतर पोलिसांचंही म्हणणं मागवलं. 20 मे 2026 वाघोली पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अमोल काळे हे स्वतः पोलिसांचा रिपोर्ट घेऊन न्यायालयासमोर हजर झाले आणि न्यायालयासमोर त्यांनी सबमिशन केलं, लेखी सबमिशन केलं की विकास लावंडे यांनी अंतरिम जामीन घेताना त्यांच्या विरोधात बेबेवाडी पोलीस स्टेशनला 32/2017 हा गुन्हा प्रलंबित आहे आणि मेहरबान कोर्टापासून त्यांनी ते लपवले. आणि त्या ग्राउंडवर सत्र न्यायालयाने विकास लावंडे यांना दिलेला अंतरिम जामीन व्हेकेट केला, काढून घेतला. ही गोष्ट कळल्यानंतर आम्ही खातरजमा केली. 21 तारखेला परत सत्र न्यायालयात गेलो, बॉर्डर घ्यायचा अर्ज दिला. न्यायालयाला विनंती केली की काल वाघोली पोलिसांनी न्यायालयाची दिशाभूल करून आम्हाला दिलेला ऍड इंट्रीम अँटीसेप्टरी बेल व्हेकेट करून घेतला आणि त्यामुळे आम्हाला आता कुठलंही प्रोटेक्शन नाही, तर ते परत रिस्टोअर करावा असा अर्ज आम्ही केला 12:30-1च्या दरम्यान 21 तारखेला. सत्र न्यायालयाने आम्हाला सांगितले की हा ऍप्लिकेशन आपण दुपारी 3 वाजता त्यावर सुनावणी घेऊ, तुम्ही सरकारी वकिलांच्या ऑफिसला आणि संबंधित सरकारी वकिलांना कळवा. त्याप्रमाणे आम्ही निरोप दिला. सरकारी वकिलांनाही सांगितलं की 3 वाजता हिअरिंगला ठेवलंय. 1च्या दरम्यान आम्ही कोर्टातनं बाहेर पडलो. विकास लावंडे मला म्हणाले की माझं एक वैयक्तिक काम आहे, 10-15 मिनिटात मी करून 3 वाजता संबंधित न्यायालयासमोर येतो असं म्हणून ते पुढे गेले 4 नंबर गेट शिवाजीनगर कोर्टात. आम्ही त्यांच्या मागेच होतो. ते डाव्या बाजूला वळाले आणि लगेच मला फोन आला की अहो ते काळेसाहेब आलेत. म्हणलं काळेसाहेब कोण? वाघोली पोलीस स्टेशनचे, आणि ते अटक करायची म्हणतात. काही सेकंदाच्या अंतरावर मी त्यांच्या जवळ गेलो आणि मग स्वतः विकास लावंडे काळेसाहेबांना म्हणले की मला तुम्ही नोटीस दिली का? दिलेली नव्हती. काळेसाहेब म्हणले पोलीस स्टेशनला चला, तिथे काय असेल ते आपण बघू. मी काळेसाहेबांना विनंती केली की दुपारी ह्याच मॅटर संदर्भात 3 वाजता हिअरिंग आहे, आपण सगळेच कोर्टापुढे जाऊ, शेवटी कोर्ट काय निर्णय देईल त्याप्रमाणे आपल्याला करावं लागेल. नाही, कोर्टापुढे नाही, मी पोलीस स्टेशनला जाणार आणि मी काय लगेच त्यांना अटक करत नाही. या सगळ्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्या ज्युनियर्स लोकांनी केलीत. असं म्हणून माझ्या समोर वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन गेलं. दुपारी 1:43 अटक त्यांना दाखवली आणि संध्याकाळी 5:45 वाजता जी बंधनकारक नोटीस आहे ती 5:45 नोटीस दिली. म्हणजेच त्यांनी आरोपींना बेकायदेशीररित्या अटक केली, म्हणजे विकास लावंडेंना. हे सकृतदर्शी सिद्ध झालं. 22 तारखेला त्यांना न्यायालयासमोर घेऊन आले आणि न्यायालयासमोर घेऊन आल्यानंतर मी त्यांना न्यायालयासमोर युक्तिवाद झाला आणि त्यामध्ये युक्तिवादात सांगितलं की आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस दिली नाही, त्यामुळे ही अटकच इल्लीगल आहे. न्यायालयासमोर युक्तिवाद झाला. पोलिसांनी 3 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती. पोलिसांची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने कोठडीचे आदेश दिले.
ताबडतोब मी जामिनासाठी अर्ज केला. पण त्यावेळेला काळेसाहेब निघून गेले होते, कारण काळेसाहेबांना माहिती होतं की जामीनचा अर्ज केला की त्यावर आपला से द्यावा लागतो. ते निघून गेले. शनिवार रविवार सुट्टी होती आणि म्हणून काल न्यायालयासमोर जामिनाचा अर्ज सुनावणी कामी आला. त्यावेळेला काळेसाहेबांनी से दिला आणि ज्या वेळेला 22 तारखेला लवांडेंना हजर केलं, पोलीस कोठडीची मागणी केली आणि त्यावेळेला पोलिसांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलं की सेशन कोर्ट म्हणजे सत्र न्यायालयामध्ये जो बिबवाडीचा 32/17 हा प्रलंबित असलेला सीआर आम्ही दाखवला होता, गुन्हा दाखवला होता, तो नजर चुकीने आमच्याकडे दिला. तो 32 पासून 33/17 आहे. आम्ही लगेच तिथं खातरजमा केली तर 33/17 हा 20 आरोपींच्या आरोपात गुन्हा दाखल होता. किरकोळ स्वरूपाचा गुन्हा होता आणि होम मिनिस्ट्रीच्या स्कीमनुसार जे गुन्हे काढून टाकतात त्या स्कीममध्ये तो गुन्हाही निघून गेला होता. त्यामुळे परत एकदा त्यांनी खोटं सबमिशन केलं. हा काय आमच्या विरुद्ध प्रलंबित नव्हता, पण त्या बेसवर त्यांनी मात्र ऍड इंट्रीम व्हेकेट करून घेतला. ही सगळी वस्तुस्थिती. व 22 तारखेला एमसीआर झाला न्यायालयीन कोठडी. काल सुनावणी झाली. आज मेहरबान न्यायालयाने 30,000 रुपयाचा जात मोजल का आणि परत अशा प्रकारचा गुन्हा करणार नाही आणि परमनंट ऍड्रेस द्यावा या अटी शर्तीवर विकास सदाशिव लवांडे यांना जामीन मंजूर केला. आम्ही कोर्टासमोर युक्तिवाद करत असताना आम्ही दाखवलं की ही सगळी पॉलिटिकल स्वरूपाची केस आहे. राजकीय स्वरूपाची का, तर ह्या ज्या आहेत नलिनी वायाळ गावडे ह्या ज्या महिला आहेत ह्या एका पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत. अनेक पक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. अनेक त्यांचे स्टेटस भंडारे बापू, कोण संग्राम, हे कीर्तनकार, बाकीच्या ह्या गावडे ह्या फेरेदी आहेत. त्यांच्या अनेक सगळे आमच्याकडे स्टेट कागदपत्र आम्हाला मिळाले सगळे आणि अशा प्रकारचे ते राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यानंतर अटकपूर्व जामीन मिळायच्या अगोदरच 12 मे 2026 विकास लवांडेंनी माननीय गृहमंत्री, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर यांना रितसर तक्रार देऊन की माझ्यावर शाई फेकली. शाई नसून ते केमिकल होतं. माझ्या तोंडात गेलं, डोळ्यात गेलं, स्किनची आग होती, जीव घेणं हल्ला झाला आणि त्यावेळेला रिव्हॉल्वर मला दाखवलं. हा स्पष्ट उल्लेख लोणी काळभोरच्या एफआयआर मध्ये की जो लवांडेवर हल्ला झाला. पण संग्राम भंडारे किंवा बाकीचे कोण असतील त्यांच्या विरोधात किरकोळ स्वरूपाचे बेलेबल असणारे कलम लावले आणि त्यांना पोलीस स्टेशनला जाऊन सोडून दिलं. तर दखलपात्र गुन्ह्याची नोंद घ्यावी असं लवांडेंनी 12/5 तारखेला रितसर अर्ज केला. त्याची पोच आमच्याकडे. त्यानंतर 15/5/2026 पंतप्रधान, भारत सरकार, माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य, केंद्रीय गृहमंत्री, माननीय मुख्यमंत्री, लोक आयुक्त महाराष्ट्र राज्य, राज्य निवडणूक आयुक्त, पोलीस महासंचालक, सभापती विधानसभा, माननीय मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय, माननीय मुख्य न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय या सगळ्यांच्याकडे मेल आणि बाय पोस्टाने विकास लवांडेने, विषय असा आहे त्या तक्रारीचा, कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांनी व आमदारांनी उघडपणे हिंसक गुन्हेगारी कृत्याचे समर्थन करून संविधानिक शपथेचा विश्वासघात केल्याबद्दल मंत्रिपद व आमदारकी रद्द करण्याबाबत फौजदारी गुन्हे दाखल करणे व राष्ट्रविरोधी प्रवृत्तीला आळा घालण्याबाबतच्या तातडीची तक्रार. म्हणजे विकास लवांडेंनी या ठिकाणी, कारण ज्या वेळेला संग्राम भंडारे नावाच्या व्यक्तीने विकास लवांडेंवर केमिकल युक्त वंगण अंगावर टाकलं, रिव्हॉल्वर दाखवलं, तो गुन्हा घडल्यानंतर ह्या मंत्री आणि काही आमदार यांनी खुलेआम उघडपणाने भंडाऱ्यांचं समर्थन केलं. तुम्ही असं बिनधास्तपणे असं करा, तुम्ही काळजी करू नका, अशा प्रकारचं पाठराखण त्यांची केली. म्हणजे गुन्हेगारांना चिथावणी दिली. अशा आशयाची तक्रार स्वतः लवांडेंनी पंतप्रधानांपासून सगळ्या महत्वाच्या संविधानिक पदावर सगळीकडे पाठवलेली. आणि ही गोष्ट ज्या वेळेला कळली आणि मग सगळं या पोलिसांच्या माध्यमातून 100% चुकीच्या पद्धतीने लवांडेंना अटक करून न्यायालयासमोर घेऊन गेले आणि गेले 21 तारखेपासून पोलीस आणि न्यायालयीन कोठडीमध्ये विकास लवांडे कारागृहात आहेत. आणि म्हणून घटनेचं उल्लंघन आहे. आपण ज्याला कायद्याचं राज्य म्हणतो, कुठेही त्याची पूर्ण याची पायमल्ली झालेली आहे. अशा प्रकारचा आमचा युक्तिवाद मान्य केला आणि आज विकास लवांडेंना 30,000 रुपयाच्या जात मुचलक्यावर मुक्त करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायाधीश पुणे यांनी दिलेले आहेत.